गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे, निर्मिती आधीश पायगुडे, स्टुडिओ एल्कॉम पुणे, ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्कार यशानो, मी उर्मिला सुनील शेजवलकर. मी सेंट्रल गव्हर्मेंटमधून निवृत्त झालेली एक सेंट्रल गव्हर्मेंटची एम्प्लॉई आहे आणि सध्या आफ्टर रिटायरमेंट मी ज्येष्ठ नागरिक संस्था एरंडवणे इथे ज्येष्ठांसाठी काम करत आहे. त्या कामाची पोचपावतीही मला मिळत आहे आणि ते काम करताना मला जी आवड निर्माण झाली, ज्येष्ठांशी बोलावं, ज्येष्ठांना सांगावं, ज्येष्ठांचं ऐकावं, ही जी वृत्ती तयार झाली, त्यातून मी आज काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी इथे आलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की आता जसं जग जवळ यायला लागलं आहे, मनं लांब जायला लागलेली आहेत. ज्येष्ठांना प्रत्येक ठिकाणी चांगली वागणूक मिळतेच असं नाही, बऱ्याच ठिकाणी चांगली वागणूक मिळते, पण 90% ज्येष्ठांना चांगली वागणूक किंवा त्यांच्या प्रती असलेलं आपल्या कर्तव्याचं पालन केलं जात नाही असं आढळतं. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मला असं वाटतं की ज्येष्ठांनी समन्वय साधला पाहिजे, ज्येष्ठांनी समजून घेतलं पाहिजे. समज, समन्वय आणि स्वीकृती या 3 गोष्टी जर ज्येष्ठांनी आणि यंगस्टर्सनी म्हणजे तरुणाईनी पाळल्या तर खूपसे प्रॉब्लेम आपले ज्येष्ठांचे आणि समाजाचे सुद्धा कमी होतील. ज्येष्ठत्व म्हणजे नुसतं वय वाढलं म्हणून ज्येष्ठत्व नाही आहे. ज्येष्ठ व्यक्ती ज्या आहेत, घरीदारी आहेत, ह्या सगळ्यांना नुसतंच ज्ञान नाही आहे, तर त्यांच्याकडे शहाणपण आहे आणि हे शहाणपण जे आहे ते त्यांना अनुभवातून आलेलं शहाणपण आहे. हे अनुभवातून आलेल्या शहाणपणाचा उपयोग यंगस्टर्ससाठी, समाजासाठी जर ज्येष्ठांनी केला तर त्यांचा एकाकीपणा, त्यांचं आयसोलेशनचा जे त्रास होतात ते कमी होतील. पण हे करताना एक मर्यादा मात्र पाळायला हवीच की नाही, कारण सतत आपण दुसऱ्यांना सांगणं किंवा हेच कर हेच कर हे म्हणणं चुकीचं आहे. ज्येष्ठांनी आपलं वयाबरोबर आपले विचारही मोठे ठेवले पाहिजेत, म्हणजे मोठ्या विचारांनी आणि प्रगल्भतेने तरुणाईला जिंकलं पाहिजे. आपले जे संस्कार आहेत, आपली जी संस्कृती आहे, घरोघरी आपण बघतो की ज्येष्ठ लोक काही ना काहीतरी हे करायला पाहिजे, हे शास्त्र असतं, असंच केलं पाहिजे. उदाहरणच द्यायचं झालं तर देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही असं न सांगता देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही याच्यामागे विज्ञान काय आहे, तर त्याच्यामागे लहानपणापासून संयमी वृत्ती अंगी बांधली जावी, हा त्याच्यामागे आपलं कारण आहे. सायन्स आपल्याला असं सांगतं की संयम महत्त्वाचा आहे. मग हा संयम लहानपणापासून यायला पाहिजे. मग देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपल्याला त्याला हात लावता येणार नाही, यातनं आपला संयम वाढीला लागतो. हे ज्येष्ठांनी जर त्याच्यामागचं कारण सांगून सांगितलं तर नक्कीच सगळेजण ऐकणार आहेत. म्हणून ज्येष्ठांनी आपलं ज्येष्ठत्व न लादता आपले विचार मोठे ठेवून त्याच्या प्रत्येक गोष्टीमागचा सारासार विवेक आणि विचार सांगून पटवून देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तसंच प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो की आमच्याशी बोलायला कोणी नाही आहे, तर ते टाळण्यासाठी मार्गदर्शक व्हायला पाहिजे. आपण जर मार्गदर्शक झालो, आपल्या अनुभवातनं आलेलं ज्ञान, आपल्या अनुभवातनं आलेलं शहाणपण जर आपण शिकवलं आणि समजेल अशा भाषेत शिकवलं,
तर ज्येष्ठांना समाजमान्यता आणि घरातही मान्यता मिळेल आणि एकात्मक रीतीने कार्यही करायला पाहिजे. आजची तरुणाई जे शिकते, आकाशाला गवसणी घालायला जाते, त्या तरुणाईला आकाशाला गवसणी घालण्यासाठी पंखांना जे बळ लागतं ते ज्येष्ठांनीच दिलेलं आहे ना. आपल्या संस्काराचंच ते बळ आहे. हा विश्वास, हा दृढ विश्वास आपल्याला पाहिजे. त्यामुळे हे जे काय तरुणाई करेल हे कधीच वाया जाणार नाही, कारण त्यांच्या पंखातल्या बळामागे आपले संस्कार आहेत याची जाणीव कायम ठेवली पाहिजे. आज काय होतं, ज्येष्ठ म्हणतात की समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील हे विचार करण्यापेक्षा मला कसली खात्री आहे, माझ्या संस्कारांवर विश्वास आहे आणि उमेद आहे आणि ही आशाही आहे की जे काय होणार आहे ते चांगलंच होणार आहे. या आशेवर, या उमेदीवर जर ज्येष्ठ जगले तर वादंग, विसंवाद कमी होतील. हे विसंवाद घडताना दिसतात तेव्हा असं होतं, विमानाच्या वेगाने जे तरुणाई पुढे जाते आणि ज्येष्ठ अजून आपल्या काळातल्या बैलगाडीच्या चाकातच राहिलेले आहेत, तसं जर झालं तर विसंवाद निर्माण होतो. हा विसंवाद होऊ नये म्हणून समन्वय आवश्यक आहे. या समन्वयासाठी काय आहे, घरोघरी, घरात, दारात, समाजात सगळीकडे वाद होताना दिसतात. वाद हा या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण हा वाद जरी असला तरी तो विकोपाला जाऊन संवाद संपणार नाही. याची खबरदारी जर ज्येष्ठांनी घेतली तर समाजजीवन, कुटुंबजीवन, कुटुंब पद्धती, जरी आता एकत्र कुटुंब पद्धती नसली, विभक्त कुटुंब असले, ती काळाची गरज झाली आहे, तरीसुद्धा संवाद हरवणार नाही आणि सलोखा राखला जाईल, हे नक्कीच आहे. आणि हा सलोखा राखण्याचा प्रयत्न हा शेवटी ज्येष्ठांनी करायचा आहे, कारण ज्येष्ठांना जाणीव आहे, त्यांच्याकडे अनुभवाचं ज्ञान आहे. एकात्मिक कार्य करण्याची शक्ती त्यांनीच दिली पाहिजे तरुणाईला आणि ते ती देऊ शकतात. त्यांचा अनुभवातनं आलेलं शहाणपण हे पुस्तकी ज्ञानातनं मिळणाऱ्या शहाणपणापेक्षा खूप उच्च कोटीचं आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला ज्येष्ठांना सांगावीशी वाटते की सहानुभूती. सतत दुसऱ्यांकडनं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न का करावा? नाही, तुम्ही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सहानुभूती, भूतदया दाखवा. तुम्ही सहानुभूती जेवढी स्वतःसाठी मिळवायचा प्रयत्न कराल तेवढी कीव करण्याची कडे तुमची वृत्ती जाईल. आपली कीव केली पाहिजे, आपल्याला सतत सहानुभूती दाखवली पाहिजे, आपल्याला सतत तरुणाईनी मदत केली पाहिजे. याच्यापेक्षा या तरुणाईसाठी, या समाजासाठी मी काय देऊ शकतो याचा ज्येष्ठांनी विचार करायला पाहिजे. प्रत्येक ज्येष्ठ माणूस शारीरिकदृष्ट्या सक्षम असेलच असं नाही, पण बौद्धिक पातळी आहे, मानसिक ताकद आहे, बैठी कामं आहेत, ज्यातून तुम्ही समाजाचं जे देणं आहे ते देणं द्यायला सुरुवात करा. तुमच्याबद्दल आदर आणि आत्मीयता निर्माण करण्याचा प्रयत्न करा, तरच समाजाकडनंही तुम्हाला मान, सन्मान आणि अपेक्षित आदर मिळेल. आदर मिळवायचा असेल तर गिव्ह अँड टेक पॉलिसी, तुम्ही द्या आणि तुम्ही मिळवा, हे कायमच लक्षात ठेवायला पाहिजे. तशाचप्रमाणे तुम्ही तुमचं जे सोशल लाईफ आहे, सामाजिक जीवन आहे, आता तुम्ही ज्येष्ठ आहात, ज्येष्ठ झालेले आहात. आपण म्हणतो की नदीचे 2 तीर असतात, एक ऐल तीर आहे, एक पैल तीर आहे. जेव्हा आपण ज्येष्ठत्वामध्ये पदार्पण करतो ना, ऐल तीर आपला सुटलेला आहे, पहिलं तीर अजून खूप लांब आहे हो, आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे. ऐल तीरावरची लोकं आपल्या साथीला नाही आहेत. या वेळेला आपल्याला भक्कम पाठिंब्याची गरज आहे. आणि हा पाठिंबा कसा पाहिजे? हा पाठिंबा पाहिजे आपल्याला मित्रमैत्रिणींचा, आपल्याला सोशल आयुष्याचा. त्यामुळे तुम्ही ऐकणारे कान सांभाळा. कित्येक वेळा असं होताना दिसतं की पती पत्नी दोघंच राहतात, दोघंही आयुष्यभर एकत्रच जगले, एकमेकांसाठी जगले, पण समाजभान जपलेलं नसेल तर जेव्हा एक जण पुढे जाईल त्याच्यानंतर दुसऱ्याला खूप त्रास होतो. तुम्ही हे नका होऊन देऊ. तुम्ही समाजजीवन, सामाजिक प्राणी, आपण मानवी आयुष्य जे आहे हे माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे.
तुम्ही समाजामध्ये वावरा, समाजामध्ये जगा. ऐकणारे कान वाढवा आणि ऐकणारे कान वाढवण्यासाठी तुम्हालाही ऐकावं लागणार आहे याची तयारी ठेवा. कसं आहे, माणूस जेव्हा एकटा होतो ना, तुम्हाला ऐकणाऱ्या कानांचीच गरज पडते. अशा वेळेला भिंतीला कान असतात आपण जे म्हणतो, ते भिंतीचे कान आपल्याला नाही उपयोगी पडत. तर आपल्याला माणसाचेच कान लागतात, कारण आपण समाजप्रिय आहोत. आणि ह्या आपल्या समाजातल्या बांधवांच्या सपोर्टवर, की आपल्याला ऐकायला, आपल्याला विचार शेअर करायला, आपल्याला आनंद उपभोगायला समाजातली लोकं आहेत, समविचारी आणि समवयस्क आपल्याबरोबर आहेत. हे जे समाधान असतं ना, ते आपल्याला पहिलं तिराला घेऊन जायला खूप भक्कम आधार देतं. आणि याच्यासाठी ज्येष्ठांचे कट्टे जमवा, ज्येष्ठांच्या कट्ट्यांवर सामील व्हा, ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्रांमध्ये जा, ऐकणारे कान वाढवा, ऐकणाऱ्या कानांची ताकद कायम ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीत विसंवाद किंवा वाद यातून संवाद घालवू नका. आयुष्यामध्ये वाद होणार आहेत. आपली पुढची पिढी ही आपण दिलेल्या संस्कारांच्या आधाराने पुढे पुढे जाणारच आहे. आपण त्यांच्या धावेने धावू शकणार नाही आहोत, पण त्यांच्याबरोबर एक पूल सांधण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शक बनणं हे ज्येष्ठांना खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार.